गडचिरोलीत मराठी पाट्यांसाठी मनविसेचा इशारा, नियम न पाळणाऱ्या आस्थापनांना समजपत्र वाटप। निलेश सातपुते, गडचिरोली शहरातील दुकान, हॉटेल, कार्यालय तसेच विविध व्यावसायिक आस्थापनांवर मराठी भाषेतील नामफलक प्राधान्याने लावावीत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीनं देण्यात आला आहे। या संदर्भात शहरातील अनेक आस्थापनांना समजपत्र देऊन मराठी पाट्या तातडीनं लावण्याची मागणी करण्यात आली। मनविसेने दिलेल्या समजपत्रात महाराष्ट्राची राजभाषा मराठी असून शासन निर्णय तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील प्रत्येक दुकान, हॉटेल, कार्यालय आणि सर्व प्रकारच्या आस्थापनांच्या पाट्यांवर मराठी भाषा मोठ्या आणि ठळक अक्षरात असणे बंधनकारक असल्याचं नमूद करण्यात आलेलं आहे। काही आस्थापनांच्या पाट्यांवर मराठी भाषा नसल्याचं किंवा इतर भाषांच्या तुलनेत मराठी अक्षरे लहान असल्याचं निदर्शनास आल्याने हा प्रकार नियमभंग असून महाराष्ट्राच्या अस्मितेचा अवमान असल्याचा आरोप मनविसेने केला आहे। तसेच संबंधित आस्थापनांनी आपल्या दुकानांचा फलक देवनागरी लिपीत किंवा इतर भाषेपेक्षा मोठ्या अक्षरात तातडीनं लावावा असं आवाहन करण्यात आलेलं आहे। समजपत्र मिळाल्यानंतरही योग्य बदल न केल्यास संबंधित आस्थापनांसमोर मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल असा अंतिम इशारा देण्यात आलेला आहे। महाराष्ट्रात व्यवसाय करताना मराठी भाषेचा आदर करणं हे प्रत्येक व्यावसायिकाचं कर्तव्य असल्याचं सांगत प्रशासनाने याकडे गंभीर लक्ष द्यावे अशी मागणी मनविसेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे।